यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणीला खुश केलं आणि लाडक्या भावाला खुश करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आणि या प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 1,75,000 युवकांना प्रशिक्षण दिलं गेलं। 11 महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी संपून आता 2 महिने झालेले आहेत, पण आता ह्या प्रशिक्षित झालेल्या युवकांना कुठलाच रोजगार देण्याची भाषा हे सरकार बोलत नाही। मग तुम्हाला सत्तेवर येण्यासाठी राज्यातल्या युवक युवतींना तुम्ही फसवलात का? हे आम्हाला तुम्ही चॉकलेट दिलात आणि हे चॉकलेट आम्हाला नको आहे। आता आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ पाहिजे। बेरोजगारीची झळ संपूर्ण राज्यातल्या युवकांना बसत आहे। बेरोजगारीनं राज्यातला युवक होरपळला जातोय। 2 युवकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर मधल्या। आता किती युवकांच्या तुम्ही आत्महत्या, कुणाची किती युवकांचे जीव तुम्ही घेणार आहात? म्हणून सरकारला या मोर्चाच्या माध्यमातून, चॉकलेट मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सांगतोय, जर आम्हाला तुम्ही कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी जर टाळाटाळ केलं तर तुम्हाला आम्हाला सत्तेवर बसवता येते आणि तुम्हाला सत्तेवरून खाली खेचता पण येते। तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये फिरणं मुश्किल करू। त्याच्या अगोदर राज्यातल्या युवकांना कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ केली पाहिजे, अशा प्रकारची मागणी घेऊन आज आम्ही विधानसभेवर हिवाळी अधिवेशनावर नागपूरमध्ये मोर्चा काढलाय। मी बालाजी पाटील चाकूरकर, हे तुकाराम बाबा, प्रकाशदादा साबळे, अनुप सर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आम्ही काढलो। एक साल पहले जो विधानसभा का राज्य में चुनाव हुआ, वो चुनाव के पहले राज्य के युवाओं को प्रशिक्षण देने के बहाने से एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लाई गई और ये युवा प्रशिक्षण योजना के माध्यम से 1,75,000 युवाओं को प्रशिक्षण दिया गया। 1,75,000 युवाओं का प्रशिक्षण 2 महीने पहले खत्म हुआ है। अभी उनको प्रशिक्षित युवाओं को क्या रोजगार देने वाले क्या नहीं, इसलिए हम 17 आंदोलन किए, मोर्चे निकाले, अनशन किया गया। लेकिन ये राज्य सरकार की मनीषा अच्छी नहीं है। बेरोजगारों को, युवाओं को रोजगार देने की मनीषा नहीं है, क्या अच्छी नहीं है। बेरोजगारों को, युवाओं को रोजगार देने की मनीषा नहीं है। इन्होंने चुनाव के पहले हमें युवाओं को रोजगार का चॉकलेट दिया गया। हमारे को कायम स्वरूपी रोजगार भी चाहिए और मानधन में मानधन हमारी दुगनी करनी चाहिए। ये डिमांड लेकर नागपुर हिवाली अधिवेशन के विधानसभा के ऊपर हमने चॉकलेट मोर्चा निकाला है। अरे हमें चॉकलेट नको, अरे चॉकलेट नको। आंदोलन पाहू शकतो। यापूर्वी असे राज्यभर आंदोलन झालं आणि हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा करण्यात आलं आहे। चॉकलेट लावून या ठिकाणी आंदोलन झालेले आहे आणि या परिसरामध्ये चॉकलेट नको, नोकरी हवी आणि आश्वासन नको असं आंदोलकांचं म्हणणं आहे। यासोबत बोलण्यासाठी या आंदोलनाचं नेतृत्व जे करतात बालाजी पाटील त्यांना विचारूया। हरिवर दिव्यासुद्धा माझ्यासोबत राठोड साहेब, त्यांनाही विचारूया काय म्हणतात हे आंदोलन तुम्ही करता। यापूर्वी 0 माईलवर तुम्ही आंदोलन केलं होतं, राज्यभर आंदोलन केलं, 2.5 लाख तरुणांचा विषय। 1 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणीला खुश केलं गेलं। लाडक्या भावाला खुश करण्यासाठी कायमस्वरूपी रोजगार देऊ यासाठी प्रशिक्षण आणलं गेलं आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून 1,75,000 युवकांना प्रशिक्षण दिलं गेलं। 2 महिन्यापूर्वी यांचं प्रशिक्षण संपलंय। आम्ही विविध 17 मोर्चे आंदोलन महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये काढलेले आहेत, पण राज्य सरकार निवडणुकीच्या अगोदर कायमस्वरूपी रोजगार देतो म्हणणारं चॉकलेट आम्हाला युवकांना दिलं गेलं आणि आता निवडणुका संपल्यानंतर त्यांचा आसन पक्का आहे
त्यांना काही त्यांच्या आसनाला धोका नाही हे लक्षात आल्यानंतर राज्यातल्या युवकांनी, सत्तेत आणलेल्या युवकांना वाऱ्यावर सोडण्याचं काम हे राज्यातलं सरकार करतंय. म्हणून आज हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथे आज आम्ही हजारो बेरोजगार युवक युवतींचा चॉकलेट मोर्चा काढून सरकारला आपल्या माध्यमातून इशारा देतोय. आम्हाला चॉकलेट नकोय, आम्हाला रोजगार हवाय. आज महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो युवक बेरोजगारीची झळ भोगतायत, होरपळत आहेत. 2 आत्महत्या आज बेरोजगार युवकांच्या, आमच्या प्रशिक्षण केलेल्या युवकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. किती युवकांचा जीव राज्य सरकार घेणार आहे? राज्यातल्या युवकांना जर तुम्ही रोजगार देण्यास अपयशी ठरलात तर डोळ्यासमोर युवकांच्या श्रीलंका, बांगलादेश अशा प्रकारचं, नेपाळ अशा प्रकारचं चित्र तरळतंय. हे चित्र राज्यामध्ये, देशामध्ये जर दिसू द्यायचं नसेल तर राज्यातल्या बेरोजगारीवर एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे आणि शिक्षणाच्या अर्हतेनुसार त्यांना कायमस्वरूपी रोजगार दिला पाहिजे, ही मागणी घेऊन आज आम्ही मोर्चा काढला. या ठिकाणी हजारो जे इंटर्न्स आहेत ते झालेले आहे. काही लोकांना नोकरी संदर्भात अपेक्षा आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी विविध संघटनांनी पाठिंबा दिला. हरिवर राठोड माझ्यासोबत त्यांना विचारूया, काय तुम्ही पाठिंबा दिला आहे, काय म्हणणं आहे? तुम्ही सुरुवात केली होती आणि बालाजी चाकूरकर पाटील हे सगळं तुम्ही 2-4 जणांनी मिळून सगळं प्रकरण जिवंत ठेवलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे हे म्हटलं होतं की आम्ही या लोकांना त्या आस्थापनेमध्ये सामावून घेऊ, आम्ही यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आता काय झालं आहे की बघा, जे नोकरीत लागले, समजा काही तुम्ही काम केलं ते, आता हे अपमानित होऊन हे लोक अपमानित झाल्यासारखे वाटत आहे. म्हणजे बेकार तर झाले, बेकार तर आहेत, परंतु एखाद्याला तुम्ही शासकीय स्तरावर नोकरी दिल्यासारखं त्यांना तुम्ही नोकरी दिली आणि आता एकदम काढून त्यांना जर ते सगळे युवक तरुण आहेत, सगळे ग्रॅज्युएट आहेत, शिकलेले आहेत, आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही जो शब्द दिला होता तो आमच्याकडे रेकॉर्ड झालेला आहे आणि एवढ्यात तुम्ही शब्द पाळा, कारण याच्यानंतर खरी म्हणजे योजना बंद सुद्धा झाली आहे. तुमच्यावर फारचं बर्डन सुद्धा येणार नाही शासनावर. या लोकांना सामावून घ्या, विषय संपला. आपण पाहू शकतो हे जे विद्यार्थी दिसत आहेत या आंदोलनात आलेले आहेत, हे विद्यार्थी यांना MIDC मध्ये MADC महानगरपालिका सर्व शासकीय आस्थापनेमध्ये, सर्व शासकीय ज्या आस्थापना आहे त्या ठिकाणी नोकरी देण्यात आली होती आणि निवडणुकीच्या अरे गोविंदराव, प्रेस नोट द्या, प्रेस नोट इकडे, प्रेस नोट द्या. प्रेस नोट कोणाला पाहिजे? का इकडं आपण सगळे खाली बसा बेटा. सर्वांनी आता प्रेससाठी फोटो जाणार आहे आपला. दोन्ही हात कंप्लेट असे, म्हणजे घोषणा दिल्यानंतर असे पूर्ण मूठ आवळून असं खणकावून आला पाहिजे बरं का.